नमस्कार, मी सतीश कुलकर्णी. माणसाचं नाव सर्वात बदनाम केव्हा होतं हे अनेकांच्या लक्षात आणून देण्यासाठी हा व्हिडिओ केला आहे. एकदा असंच झालं आहे, आमचा एक मित्र 100 कोटीची इस्टेट आहे त्याची, 100 कोटीची. आणि आमच्या ग्रुपमध्ये आम्ही जेव्हा गप्पा करत होतो तेव्हा त्यांनी सांगितलं की घरी आंबा खायला या. वेळ ठरली, तारीख ठरली आणि त्या वेळेनुसार आम्ही 5 जणं त्याच्या घरी गेलो. आमचं स्वागत केलं, इकडं तिकडं पाहिलं, मेन गेटचं दार लावलं, आम्हाला आतल्या बाजूला घेऊन गेले, तिथं पाणी प्यायला दिलं आणि आता म्हटलं स्वयंपाक खोलीमध्ये या. आम्ही किचनमध्ये गेलो, तिथं एक टेबल लावलेला होता आणि 5 खुर्च्या होत्या. घडलेली गोष्ट आहे, एकही शब्द इकडे तिकडं होणार नाही. आज ते नाहीत म्हणून हे तुम्हाला मी सांगतो आहे. त्यानंतर मग गप्पा झाल्या, मग आम्ही म्हटलं चला आता आंबा खाऊ. त्यांनी फ्रीजचं दार उघडलं. 2 आंबे आमच्या लक्षात आहे, 2 आंबे होते ते, त्यातला एक आंबा घेतला. आम्हाला 5 जणांना 5 फोडी दिल्या, गप्पा रंगल्या. आणि नंतर आम्ही म्हटलो चला आता जेवणाची वेळ झाली तर आज फक्त आंब्याच्या रसावरच आपण भागू, त्यामुळं लवकर आंबे द्या. आणि मित्र असल्यामुळे मित्राला बोलायला काहीच अडचण नाही. आणि म्हटलं जाताना आम्हाला प्रत्येकाला चांगले 6-6 आंबे द्या, आम्ही पिशव्या आणल्यात. माणूस मित्रापुढंच मोठेपणाने आणि आपलेपणाने बोलत असतो. तेव्हा त्या मित्राने सांगितलं, अरे तुमच्या डोक्यात काय चाललं आहे? मी म्हटलं आता आंबा खाल्ला आहे, आता परत जाताना आंबे खाणार आणि परत घेऊन जाणार. तेव्हा त्यांनी एका वाक्यात सांगितलं, तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे. म्हटले मी तुम्हाला आंबा खायला बोलवलं आहे, तुम्हाला आंबे खायला बोलवलेलं नाही. आणि देण्याची गोष्ट तर फार लांब. आंबा खायला बोलवलं आहे, आंबे खायला बोलवलेलं नाही आणि आंबे देणं तर फार लांब. आश्चर्य वाटलं असण्याबारी आम्ही हे तिथं सोडून दिलं. आल्यानंतर आमची बरीच चर्चा झाली. सांगायचं गोष्ट इथं संपली, जो प्रकार घडला तो इथं संपला. की जीवनामध्ये माणसं किती कंजूस वागतात. जगामध्ये तुम्ही बघा, तुम्ही तुमच्यासाठी किती खर्च करता स्वतः, पण आपण दुसऱ्यासाठी काहीही खर्च करत नाही का आपल्याला नको वाटतं. बरं, दुसऱ्यासाठी खर्च म्हणजे रोज करायचा नसतो, लाखो रुपयेसुद्धा खर्च येत नाही. तुम्ही देण्याच्या बाबतीत अतिशय कंजूसपणा करता आणि माणसाचं नाव बदनाम होण्यासाठी तुमचा स्वभाव हा घातक आहे. आणि सर्वात जास्त नाव बदनाम होतं कंजूसपणाच्या या वागण्यामुळं. तुम्ही अनेक ठिकाणी चर्चा वाचा, आपण सहज म्हणतो अरे फार कंजूस आहे, काही खर्च करत नाही. महिला वर्गात तर फार भांडणं होतात, सगळा त्यांच्या कुळाचा उद्धार केला जातो. खरं म्हणजे मित्रांनी मित्रासाठी, माणसाने माणसासाठी फार प्रमाणात हा खर्च करायलाच पाहिजे. महागाईमुळं त्याचं प्रमाण कमी झालं तर हरकत नाही, परंतु खर्च हा व्हायलाच पाहिजे. आणि पैसे ही द्यायची वस्तू आहे, प्रेम ही द्यायची वस्तू आहे, पण प्रत्येक ठिकाणी हिशोब करत बसतात. हिशोबामुळं आपला जो स्वभाव आहे तो आपला घात करतो, हे लोकांच्या लक्षात येत नाही. आणि कंजूस माणसासारखं घातक कोण नाही, कारण तो फक्त स्वतःचा विचार करतो, तो कधी द्यायला पुढे येत नाही. स्वतःला मात्र भविष्यामध्ये त्याला वाटतं की आपल्याला फार पैसे साठतील, पैसे उपयोगी पडतील, परंतु ते सगळे पैसे त्याचे दवाखान्यात जातात. आज आमचे अनेक मित्र कोट्याधीश होते, सगळं इथं राहिले, निघून गेलेत, पण त्याचा उपयोग करून घेतला नाही. आणि एकमेकात चर्चा होतीच, तुम्ही जेवढं देताल तेवढं तुमच्याकडे येतं, कारण कुणी कोणाचा ठेवू देत नाही. आज जर तुम्ही काही खर्च केला तर त्याला सुद्धा जाणीव असते. अशा एखादा मित्र असतो की तो अजिबात खिशात हात घालत नाही. तुम्ही चेंडू टाका भिंतीवर, तो चेंडू तुमच्याकडे येईल. तुम्ही आंब्याचं झाड लावा, 5 वर्ष आंबे उशिरा येतील पण त्याला चिंच येणार नाही. परंतु हा कंजूसपणा मात्र तुम्हाला घातदायक ठरतो. त्या एका आंब्याच्या उदाहरणावर अशी जीवनामध्ये फार मोठी उदाहरणं आहेत. मध्यंतरी एक व्यक्ती माझ्याकडे आली आणि म्हटले की मला बऱ्याच मोठ्या संस्थांकडून देणगी जमा करून घ्यायची आहे. मी म्हटलं मला आवडत नाही, मी कधी कुणाला काही मागायला गेलो नाही. तो म्हटला तुम्हाला येऊ नका, फक्त मला 5 पत्र तुम्ही टायपिंग करून द्या. आग्रह होता, त्यांची प्रतिष्ठा पण फार मोठी होती. मी त्यांना 5 पत्र टाईप करून दिली आणि महिन्यानंतर त्या 2 संस्थांची पत्र माझ्या पत्त्यावर आली, कारण लेटर पॅडवर आमचा पत्ता होता. आणि त्या दोन्ही मोठमोठ्या संस्थांनी, त्यांची हजारो कोटीची संपत्ती असेल, त्या संस्थानामध्ये करोडोचा भ्रष्टाचार होणार आहे आणि चालू आहे. त्यांचं मला पत्र आलं की आम्ही तुम्हाला आर्थिक मदत देऊ शकत नाही. किती द्यायची होती हा त्याचा प्रश्न आहे, परंतु त्यांना द्यायची नव्हती, कारण देण्याची त्यांची
पात्रता पण नव्हती आणि त्यांची मनस्थिती पण नव्हती. कारण कशाला लोक स्वतःच्या संस्थानातले पैसे देतील. त्या व्यक्तीने मला फार मोठा आय एस दर्जाचा अधिकारी होता. तो म्हटला, क्षमस्व, मी ज्या भावनेने करणार होतो ती भावनेने मी प्रयत्न केले, परंतु ते पाची संस्था अशा वागतील, एवढा कंजूसपणा करतील असं मला वाटलं नाही. परंतु क्षमस्व. आणि त्यांनी मग स्वतः व्यक्तिशः मदत केली. तो विषय पूर्ण वेगळा आहे. तर असं हे घडलं. तर माझी या निमित्त भाविकांना सांगण्याची विनंती आहे, तुम्ही आम्हाला पैसे देऊ नका, देवाला ते देऊ नका, परंतु काहीतरी देण्याचा प्रयत्न करा. अगदी सोपं, तुम्ही आठवड्यातून एक 3-4 लोकांना घरी चहाला, नाश्त्याला बोलवलं, जेवायला बोलवलं, ते हे फार मोठं काम आहे. लोक कुणाकडे जात नाहीत, कुणाकडे येत नाहीत. त्यामुळे देण्याचाही प्रश्न नाही, घेण्याचाही प्रश्न नाही. तुमचं नाव या जीवनामध्ये जोपर्यंत आपण जगू आणि गेल्यानंतरसुद्धा तुमचं नाव जर चांगलं राहायचं असेल तर या कंजूसपणातून तुम्ही बाहेर पडा. जे कंजूसपणा करतात त्यांचं नाव सर्वात जास्त बदनाम होतं. इतर गोष्टीमुळं जेवढं नाव बदनाम होत नाही तेवढं आपल्या कंजूसपणामुळे होतं. तुम्हाला आंब्याचं उदाहरण दिलेलं आहे. माझे सगळे कोट्याधीश मित्र आहेत, पण मी कधी काही मागायला गेलो नाही आणि त्यांच्याकडून अपेक्षा ठेवली नाही. प्रत्यक्ष श्रीपाद श्री वल्लभ स्वामी समर्थ आणि गाणगापूरचे नृसिंह सरस्वती महाराज पाठीमाग असल्यामुळं कमी काही पडलेलं नाही. परंतु अशा वृत्तीचं दर्शन घडतं. तुमचं नाव देणाऱ्याच्या यादीत जायला पाहिजे. घेणाऱ्याच्या यादीत तर काही कोण घेतच नाही जास्त आणि कोण कोणाला देत नाही. तर जे आपल्याकडं आहे त्यातलं काहीतरी देण्याचा प्रयत्न करा. एक घडलेली जी गोष्ट आहे ती मी पुढं मागं कोणत्या तरी व्हिडिओमध्ये सांगेल. अत्यंत ऐकण्यासारखी गोष्ट आहे. तर द्यायला लागा. दिलेलं परत मिळतं. आंब्याचं झाड, तुम्हाला चिंच येणार नाही, आंबाच येईल. आंबे खायला जायचं असेल तर आंबा खाणार का आंबे खाणार असं विचारून जावा. तुम्ही काही आणलं बाजारातून, अगदी गरिबाला द्यायचा प्रयत्न करा आणि चांगलं द्या. इतक्या दिवस जर दिला असेल तर ते सगळं भेसळ होतं, कारण आपण आता वृत्तपत्रात वाचतोय. तर चांगलं देण्याचा प्रयत्न करा आणि देवाला सांगा की माझं नाव देणाऱ्याच्या यादीमध्ये ठेव, या जन्मी ठेव आणि पुढच्या जन्मी ठेव. असं मागून बघा, काहीही अवघड नाही. कर्म तुमच्या चांगुलपणाची दखल घेईल आणि तुमच्या भविष्यामध्ये तुम्हाला निश्चितच चांगलं जीवन जगण्याचा आनंद होईल. नमस्कार.